नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 19 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. आजची आपली पहिली बातमी आहे विमान वाहतूक क्षेत्राच्या डिकार्बनायझेशनच्या महत्त्वपूर्ण विकासामध्ये स्वदेशी उत्पादित शाश्वत विमान इंधन म्हणजेच SAF सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल मिश्रणाचा वापर करून भारतातील पहिले व्यावसायिक प्रवासी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण झाले. म्हणजे SAFचा वापर करून पहिले व्यावसायिक विमान उड्डाण झालेले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागीदारीत पुरवलेल्या देशी शाश्वत विमान इंधनाच्या मिश्रणाचा वापर करून एअर एशिया इंडियाचे I-5767 विमान पुण्याहून नवी दिल्लीसाठी उड्डाण केले. यात महत्त्वाचे म्हणजे हे जे SAF आहे म्हणजे सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल आहे, हे कोणी पुरवलेले आहे तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडने दिलेले आहे. आणि याचा वापर करून एअर एशिया इंडियाचे I-5767 हे विमान पुण्याहून दिल्लीला उडवले गेले आहे. देशाच्या आत्मनिर्भर भारत अभियान मिशनच्या अनुषंगाने प्राज इंडस्ट्रीजने कॅप्टिव्ह ॲग्रिकल्चर फीडस्टॉकचा वापर करून SAFची स्वदेशी स्वरूपात निर्मिती केली आहे. हे पहिले देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी उड्डाण असेल ज्यामध्ये SAFचे प्रात्यक्षिक स्वरूपात 1% मिश्रण असेल. म्हणजेच नॉर्मल फ्युएलमध्ये 1% SAF मिश्रित केलेला असेल. आता पुढची बातमी बघूयात. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी ऑस्ट्रेलिया दौरा रद्द केला, त्यामुळे क्वाडची बैठक लांबली. यात जो बिडेन यांचा काही कारणास्तव ऑस्ट्रेलियाचा दौरा रद्द झाला आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्वाडची 2023 सालची बैठक होणार होती आणि बिडेन यांचा काही कारणास्तव दौरा रद्द झाल्याने ही क्वाडची बैठकही लांबवली गेली आहे. आता बघूयात क्वाडबद्दल थोडी माहिती. क्वाड हा अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा एक समूह आहे. क्वाड म्हणजे 4 किंवा 4 असं म्हटलं जातं. मग क्वाड हा अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 4 देशांचा समूह आहे. हा गट स्थापन करण्याचा प्रस्ताव 2007 साली ठेवण्यात आला होता, परंतु याची स्थापना 2017 साली करण्यात आली. हिंदी आणि प्रशांत महासागरातील चीनच्या वाढत्या कारवायांना लगाम लावण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली आहे. हा एक आर्थिक, आरोग्य, व्यापार आणि पुरवठा साखळीकरता चीनचं महत्त्व कमी करून भारताला सहकार्य करतो. मुक्त आणि सुरक्षित इंडो पॅसिफिक क्षेत्र सुनिश्चित करणे हे या गटाचे उद्दिष्ट आहे. यात महत्त्वाचे म्हणजे चीनची जी वाढते वर्चस्व आहे आर्थिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या, त्याकरता हे तीनही देश भारताला मदत करतात ते नियंत्रित करण्यासाठी. पुढची बातमी बघूयात. राष्ट्रीय तपास यंत्रणा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ऑपरेशन ध्वस्त म्हणून एक मोहीम सुरू केलेली आहे. तर ही मोहीम काय आहे हे ऑपरेशन ध्वस्त? तर हे आहे अंमली पदार्थ, दहशतवाद आणि गुन्हेगारी टोळ्या यांच्या विरुद्ध ही मोहीम सुरू केलेली आहे. ही कोणी सुरू केलेली आहे तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ने सुरू केलेली आहे ऑपरेशन ध्वस्त. पुढची बातमी बघूयात. बैलगाडा शर्यत, जलीकट्टू आणि कंबाला या खेळांना मान्यता देण्यासाठी अनुक्रमे महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांनी कायद्यात केलेल्या सुधारणा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्या आणि बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने जुलै 2011 मध्ये प्राणी छळ प्रतिबंध कायदा 1960चा आधार घेत एक अध्यादेश काढून बैलांचा समावेश गॅझेटमध्ये केल्यामुळे बैलांचे मनोरंजन खेळ करण्यास सर्वप्रथम बंदी घालण्यात आली होती.
प्राणी छळ कायदा 1960च्या कलम 22(2) नुसार ज्या प्राण्यांचा माणसांकडून छळ करण्यात येतो त्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा राजपत्रात म्हणजेच गॅजेटमध्ये समावेश करण्यात येतो. त्यात प्रामुख्याने वाघ, अस्वल, चित्ता, माकड आणि सिंह या प्राण्यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्राण्यांना सर्कसमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर 11 जुलै 2011 रोजी तत्कालीन वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्या सूचनेवरून बैलाचा समावेश देखील गॅझेटमध्ये करण्यात आला होता. बैलाचा समावेश राजपत्रात म्हणजेच गॅझेटमध्ये केल्यानंतर मे 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. परंतु त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब व इतरही राज्यातून बैलगाडा शर्यती चालू करण्याबाबत मागणी जोर धरू लागली होती. जानेवारी 2017 मध्ये तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू शर्यतीतील बंदी उठवावी यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. पुढची बातमी बघूयात. बिग कॅचअप मोहीमबाबत जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, युनिसेफ, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड आणि गावी म्हणजेच ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन अँड इम्युनायझेशन या 3 संघटनांनी एकत्र येऊन एकही लस न घेतलेल्या बालकांना लसीकरणासाठी अजून विलंब होऊ नये त्यासाठी बिग कॅचअप ही मोहीम सुरू केलेली आहे. तर ही मोहीम कोणी कोणी सुरू केली आहे? WHO, युनिसेफ आणि गावी यांनी सुरू केलेली आहे. पुढची बातमी बघूयात. WHO जागतिक आरोग्य संघटनेने प्रिपेडनेस अँड रेझिलियन्स फॉर एमर्जिंग थ्रेट नावाची एक मोहीम सुरू केली आहे. याचे उद्दिष्ट कोविड आणि इन्फ्लुएन्झा सारख्या साथीच्या आजारांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन आणि क्षमतांना बळकट करणे हे आहे. पुढची बातमी बघूयात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 न्यू एज्युकेशनल पॉलिसी 2020 नुसार उच्च शिक्षण संस्थांमधील अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन्स म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था NIT, भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT, राष्ट्रीय महत्त्वाच्या दर्जा असलेल्या संस्था यांच्याशी चर्चा करून उत्साह पोर्टल, उत्साह म्हणजे अंडरटेकिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्ट्रॅटर्जीज अँड ॲक्शन इन हायर एज्युकेशन या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेचे राज्य मोंटानाने चीनी ॲप टिकटॉकवर बंदी घातलेली आहे. अमेरिकेचे हे पहिले राज्य ज्याने टिकटॉकवर बंदी घातलेली आहे. सुरक्षेच्या कारणावरून ही बंदी घालण्यात आली आहे. भारतातही टिकटॉकवर बंदी घातली गेलेली आहे. पुढची बातमी बघूयात. 1 जून 1948 महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस पुणे अहमदनगर रस्त्यावर धावली होती. या पहिल्या बसचे वाहक म्हणजेच कंडक्टर लक्ष्मण केवटे यांचे 18 मे 2023 रोजी निधन झाले. तर 1 जून 1948 महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस धावली होती. तिचे हे कंडक्टर होते लक्ष्मण केवटे. पुढची बातमी बघूयात. भारतीय मूळ असलेल्या प्रमिला भुल्लर या न्यूयॉर्क पोलीस खात्यात आजपर्यंत सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला ठरल्या आहेत. यांना कॅप्टन या पदावर बढती मिळालेली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे कॅप्टन पदावर पोहोचणाऱ्या या पहिल्याच दक्षिण आशियाई महिला आहेत त्या म्हणजे प्रमिला भुल्लर. फ्रेंच ओपन स्पर्धेतून राफेल नदाल याने माघार घेतलेली आहे. फ्रेंच ओपन 2023 या स्पर्धेतून शारीरिक दुखापतीमुळे त्याने ही माघार घेतलेली आहे. राफेल नदाल याने तब्बल 14 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. कुठली स्पर्धा? तर फ्रेंच ओपन स्पर्धा. या स्पर्धेला रोलँड गॅरोस ही स्पर्धा म्हटलं जातं.
पुढची बातमी बघूयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच देशभरातील बँकांना ग्रीन डिपॉझिट करता नियमन तयार करण्यास सांगितले आहे. तर हे ग्रीन डिपॉझिट काय आहे ते बघू. ग्रीन डिपॉझिट म्हणजे ठेवीदार हे बँकांमध्ये ठेवी ठेवतात. त्या ठेवींची गुंतवणूक इतर कोणत्याही क्षेत्रात न गुंतवता शाश्वत विकास कामांमध्येच झाली पाहिजे, जसे की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, वनीकरण, कचरा व्यवस्थापन अशा शाश्वत विकास कामांमध्ये ह्या ठेवींची गुंतवणूक झाली पाहिजे. बँकांना या ठेवी पाम तेल, तंबाखू, पेट्रोल, डिझेल यासारख्या ठिकाणी ग्रीन डिपॉझिटची गुंतवणूक करता येणार नाही. ठेवीदारांना समाधान लाभेल की आपला पैसा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वापरला जात आहे. तर हे आहे ग्रीन डिपॉझिट. याकरता रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना नियम तयार करण्यास सांगितले आहे. पुढची बातमी बघूयात. युरोपियन युनियनला निर्यात होणारे कॉफी, रबर, पाम तेल, लाकूड यासारख्या उत्पादनांची निर्यात युरोपियन युनियन डिफॉरेस्टेशन फ्री प्रोडक्ट्स या नियमामुळे प्रभावित होऊ शकते. तर हा नियम काय आहे? या नियमानुसार युरोपात येणारा प्रत्येक उत्पाद हा जंगलतोड करून केलेल्या शेत जमिनीवर उत्पादित झालेला नसावा. तर कॉफी, रबर, पामतेल, लाकूड यासारखे उत्पाद आता या नियमामुळे प्रभावित होऊ शकतात. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे युरोपियन युनियन डिफॉरेस्टेशन फ्री प्रोडक्ट्स हा नियम हा युरोपियन युनियनचा आहे. डिफॉरेस्टेशन फ्री प्रोडक्ट्स हा नियम कशाचा आहे किंवा कोणाचा आहे असं विचारलं जाऊ शकतं, तर तो आहे युरोपियन युनियनचा. फिफा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल हा जो वरचा लॉंग फॉर्म दिलेला आहे तो आहे फ्रेंच भाषेतील आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल हा लॉंग फॉर्म इंग्रजी भाषेतला आहे. तर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉलने 2026च्या अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या ऑफिशियल ब्रँडचे अनावरण लॉस एंजेलिस, अमेरिका येथे केले. फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच प्रत्यक्ष विश्वचषकाची प्रतिकृती आणि स्पर्धा होणाऱ्या वर्षाचे छायाचित्र ब्रँडवर दिलेले आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.